Good morning students. Today we are going to start our remaining part of our second lesson. In today's period we are going to learn some information related with subject, verb and object. Okay? Look here students. आजच्या तासिकेमध्ये आपण subject, verb and object या बद्दलची माहिती घेणार आहोत किंवा पाहणार आहोत. Okay? A sentence has a subject and a verb. बघा वाक्यामध्ये सब्जेक्ट आणि वर्ब असतं. ओके, अ सेंटेन्स हॅज अ सब्जेक्ट अँड वर्ब. दॅट मीन्स अ सेंटेन्स इन्क्लूड सब्जेक्ट अँड वर्ब. ओके, नाउ द सब्जेक्ट इज युजुअली अ नेमिंग वर्ड. जनरली किंवा सामान्यपणे सब्जेक्ट काय असतो? नेमिंग वर्ड असतो, म्हणजे एखादं नाव असतं. द सब्जेक्ट इज usually a naming word. म्हणजे नेमिंग वर्ड म्हणजे काय? नाउन असतो. नेमिंग वर्ड इज आल्सो कॉल्ड नाउन. त्यालाच आपण काय म्हणतो? नाउन. नाउन म्हणजे काय? नाम. The verb follows a subject and points to an action that is done by the subject. बघा, it's important point. The verb follows. Verb क्रियापद कोणाला फॉलो करतं? ओके, the verb follows a subject. कोणाला फॉलो करतं? सब्जेक्टला फॉलो करतात, कर्त्याला फॉलो करतात. कोण फॉलो करतं? वर्ब. वर्ब म्हणजे क्रियापद. ओके, क्रियापद कर्त्याला फॉलो करतात. आणि पॉइंट्स टू अन ऍक्शन दॅट इज डन बाय द सब्जेक्ट. आणि त्याचबरोबर जी ऍक्शन सब्जेक्ट करून झालेली आहे तिला सुद्धा पॉइंट आउट करण्याचं काम हे कोण करतं? वर्ब करत असतं. ओके, it is related with subject and verb. For example, look here, the bird flies. The bird flies. बघा या ठिकाणी सब्जेक्ट आपला काय आहे? the bird. सिंग्युलर आहे. bird म्हणजे काय? पक्षी. flies म्हणजे काय? उडणे. the bird flies. If the subject is third person singular, that time we attach yes or es to the main verb. बघा ज्यावेळेस कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी असतो आणि जो काळ आहे दिलेल्या वाक्याचा वर्तमान काळ असेल तर आपण क्रियापदाला, मुख्य क्रियापदाला यस किंवा ईएस लावत असतो. त्यामुळे इथं काय आलेलं आहे? ईएस, फ्लाइज. ओके, बघा द बर्ड फ्लाइज, फुल स्टॉप. याच्यामध्ये आपला सब्जेक्ट आहे द बर्ड आणि वर्ब आहे आपला फ्लाइज. ओके, नेक्स्ट द चाइल्ड क्राइज. द चाइल्ड क्राइज. ओके, चाइल्ड बघा हे आहे आपलं सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे काय? कर्ता. आणि क्राइज हे काय आपलं वर्ब आहे. वर्ब म्हणजे क्रियापद. ओके, इन द गिवन सेंटेन्सेस द बर्ड अँड द चाइल्ड आर द सब्जेक्ट्स. आय ऑलरेडी टोल्ड यू दॅट इन द गिवन सेंटेन्सेस दिलेल्या वाक्यांमध्ये द बर्ड अँड द चाइल्ड आर द सब्जेक्ट्स. ते काय आहे? आपले सब्जेक्ट्स आहेत, कर्ते आहेत. फ्लाइज अँड क्राइज आर वर्ब्स. आणि यामध्ये दिलेले फ्लाइज आणि क्राइज, फ्लाइज अँड क्राइज दे आर वर्ब्स. आणि ते आपले काय आहेत? क्रियापद आहेत, क्रियादर्शक शब्द आहेत, ऍक्शन वर्ड आहेत. ऍज दे पॉइंट टू ऍक्शन ऑफ द सब्जेक्ट. आणि ते काय करतात की कर्त्याची जी ऍक्शन आहे ती काय करतात? पॉइंट आउट करतात किंवा डिस्प्ले करतात. ओके, दे पॉइंट टू ऍक्शन ऑफ द सब्जेक्ट. कर्त्याने केलेली क्रिया ते दाखवतात. कुठले वर्ड्स? फ्लाइज अँड क्राइज. ओके, फ्लाइज अँड क्राइज, these words are verbs. ते काय आहे? क्रियापद आहे. ओके, an object is a noun. Okay, now the next point we see that subject means karta. Next, verb means kriyapad. Verb means kriyapad. Okay, look here. Verb means kriyapad. Object means karma. Okay, look here. We learned that what is meant by the subject, what is meant by the verb, and now look here, an object. Okay, an object is a noun or pronoun.
ऑब्जेक्ट म्हणजे कर्म ते काय असेल, एकतर नाउन असेल और प्रोनाउन असेल. बघा सब्जेक्टची डेफिनेशन तुम्ही लक्षात असू द्या की सब्जेक्ट आपल्याला काय असतं, नेमिंग वर्ड असतं. त्याचबरोबर हा ऑब्जेक्ट आहे तो काय असेल, नाउन किंवा प्रोनाउन असेल. नाम किंवा सर्वनाम यांचा समावेश ऑब्जेक्ट मध्ये होतो, कर्मामध्ये होऊ शकतो. ओके, विच इज द रिसीवर ऑफ द ऍक्शन, जो की क्रिया स्वीकार करतो. विच इज द रिसीवर ऑफ द ऍक्शन, कॉमा ऑब्जेक्ट्स युजुअली फॉलो अ वर्ब. ऑब्जेक्ट्स युजुअली फॉलो अ वर्ब. फुल स्टॉप. म्हणजे काय करतात, ऑब्जेक्ट जे आहेत, कर्म जे आहेत, फॉलो करतात. कोणाला करतात, वर्बला, क्रियापदाला फॉलो करतात. क्रियापद ज्या पद्धतीचं असेल त्यानुसार आपण ऑब्जेक्ट यूज करत असतो किंवा ते फॉलो असतात. फॉर एक्झाम्पल, लुक हियर, द बॉयज मेड पेपर बोट्स. ओके, द बॉयज मेड पेपर बोट्स. मुलांनी, ओके, द बॉयज मेड पेपर बोट्स. The object is paper boats. In this example, subject the boys, verbs made, and paper boats. Now, कागदापासून बनवलेला नाव, ओके, जहाज, ship, like that. ओके, त्याच्यामध्ये सब्जेक्ट आपला आहे the boys, verb आहे made, आणि ऑब्जेक्ट आहे paper boats. ओके, the object is paper boats. Now, the teacher threw a chalk. म्हणजे शिक्षकाने फेकलेला आहे. काय फेकलेला आहे, chalk. The object is chalk. In this example, chalk. Chalk काय, नाव आहे, name. Okay, so that a chalk is a object in this example. Okay, in this period we learn about the subject, naming verb. Okay, then verb, the action word which follows or point out to action that is done by the subjects, and object, it will be noun or pronoun. Okay, and object usually follow to verb or verb. Okay, related with this topic we are going to learn one exercise. Okay, look here, exercise number 2. Okay, exercise number 2 related with the same topic. Now, I hope you can easily understand what is meant by the subject, verb and object, and you can easily identify this one. Okay, now look here. Here is one question. In each of these sentences, look here, exercise number 2. In each of these sentences, identify and write the subject. Subject means yes, verb means we, and object means o. One has been done for you. Okay, here are some examples. You can solve this. Okay, look here, we have to write that subject for yes, verb for we, and object for o. Okay, the first example is solve here. Okay, already given here or done here for you. The first one, the goat climbed up the hill. The goat climbed up the hill. या ठिकाणी काय दिलेल्या प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे की आपल्याला दिलेल्या वाक्यामधील सब्जेक्ट असेल त्याला यस लिहायचं, ते लिहून, त्यानंतर वर्ब असेल तर तो शब्द लिहून त्यापुढे वी लिहायचा, आणि ऑब्जेक्ट असेल तर तो शब्द लिहून आपल्याला हो लिहायचा आहे. पहिलं वाक्य सॉल्व्ह करून दाखवलेले, सोडून दाखवलेलं आहे. द गोट क्लाइम्ब अप द हिल, पूर्णविराम, फुल स्टॉप, गोट. आता याच्यामध्ये आपला सब्जेक्ट काय आहे, गोट. गोट लिहिला, यस लिहिला. सब्जेक्ट असेल तर यस लिहिणार. ओके, क्लाइम्ब, क्लाइम्ब आहे हा वर्ड, त्याला आपण काय लिहिलं, वी. वी कशासाठी यूज करतो आपण, वर्ब साठी. व्हेरी गुड. आणि या ठिकाणी असलेला जो ऑब्जेक्ट आहे तो काय आहे, हिल. बघा, ऑब्जेक्ट हिल. हिल लिहून त्या ठिकाणी नंतर आपण पुढे काय लिहिलेलं आहे, ओ लिहिलेला आहे. ओके, नाउ द सेकंड एक्झाम्पल इज हियर. द चिल्ड्रन रॅन अक्रॉस द रोड.
आता या ठिकाणी आपल्याला शब्द निवडायचे आहे. आपला सब्जेक्ट असेल चिल्ड्रन. काय असेल सब्जेक्ट? चिल्ड्रन. चिल्ड्रन असेल डॅश होईल आणि आपण त्याच्या पुढे काय लिहिणार? यस, सब्जेक्ट. त्यानंतर आपलं काय? वर्ब. काय आहे वर्ब? रॅन. वर्ब काय आपलं? रॅन. ओके, आवर वर्ब इज रॅन. रॅन लिहिणार, त्यानंतर पुढे काय लिहिणार? व्ही. ओके, व्ही मीन्स वर्ब. डू यू अंडरस्टँड that? V means verb. Now, next one is remain object road. Object road. बघा या ठिकाणी आपण पाहू शकता की सब्जेक्ट असेल तर आपण तो शब्द लिहिणार चिल्ड्रन. सब्जेक्ट लिहिलं. रॅन वर्ब आहे तो आपण रॅन लिहिलेला आहे आणि त्यानंतर व्ही लिहिलेला आहे आणि त्यानंतर ऑब्जेक्ट जो आहे आपला तो आपण लिहिलेला आहे रोड आणि त्याच्या पुढे आपण लिहिलेला आहे ओ. द सेम वे वी कॅन राइट और वी कॅन सॉल्व द थर्ड एक्झाम्पल. ओके, द थर्ड example is here. The woman and the child waited for the train. Okay, the woman and her child waited for the train. बघा, एक स्त्री आणि तिचं मूल वेट म्हणजे वाट पाहत होतं फॉर द ट्रेन. आता या ठिकाणी दोन सब्जेक्ट आलेले आहेत. ओके, वुमन अँड हर चाइल्ड. तर आपण दोन लिहूया. ठीक आहे, किंवा एक लिहिलं तरी चालेल. वुमन किंवा आणि हर चाइल्ड आपण दोन्ही पण लिहू शकतो. डॅश किंवा अँड. हर चाइल्ड. काय आपले सब्जेक्ट आहे वुमन अँड हर चाइल्ड. ओके, सब्जेक्ट आहे. त्यानंतर आहे आपला शब्द वेटेड. लक्षात असू द्या, वेट करणे, जो की आहे आपला वर्ब. काय आहे आपलं? वर्ब. लक्षात असू द्या, जे की काय आहे आपलं? वर्ब. वेट करणे, वेटेड. आणि त्यानंतर आहे ट्रेन. त्यानंतर आपलं काय आहे पुढे? ट्रेन. रिमेंबर धिस, ट्रेन. ट्रेन काय आपलं? ऑब्जेक्ट. वुमन अँड हर चाइल्ड सब्जेक्ट, वेटेड वर्ब, ट्रेन ऑब्जेक्ट. नेक्स्ट एक्झाम्पल, bees make honey. Bees make honey. Okay, in this example you can easily find out or you can solve this. Bees म्हणजे मधुमक्खी, इन हिंदी मधमाशी. सब्जेक्ट आहे. मेक वर्ब आहे. हनी ऑब्जेक्ट आहे. नेक्स्ट. Okay, next example, the cat jumped over the fence. Okay, subject आहे आपलं cat. subject आहे. jump काय आपलं? jumped आहे आपलं verb. jumped over combine आहे, लक्षात ठेवा. संयुक्त क्रियापद म्हणजे किंवा जॉइंट वर्ब आहे. jump वर्ब आहे आणि त्यानंतर फेन्स आहे आपलं ऑब्जेक्ट. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल, जॅक अँड जिल रॅन अप द हिल. आता या ठिकाणी जॅक आणि जिल आपलं काय आहे? सब्जेक्ट आहे. खाली लिहू शकता तुम्ही. रॅन आहे आपलं वर्ब आणि हिल आहे आपलं ऑब्जेक्ट. In this way you can solve this exercise. I hope you can easily understand what is meant by the subject, what is meant by the verb, and what is meant by the object. With the help of that definition, you can easily solve this exercise number 2. Okay, identify and write subject, comma yes, subject for yes, okay, and then verb and object in this way. Okay, the remaining part of this lesson we will see in next video. Thank you.